भीमा महाले पोखरी गाणामधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज जाहीर केलेला आहे. आता या ठिकाणी आमचं जनतेला एवढंच आव्हान आहे की आतापर्यंत जे प्रस्थापितांनी गरिबांचं असं रक्त लुटून पेले अशा लोकांपासून न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत. नमस्कार, मी प्रल्हाद सातुरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव. आज या वैजापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंतर्गत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची आघाडी झाली असून वंचित बहुजन आघाडी महालगाव सर्कलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी लढवत आहे. धनशक्तीच्या विरोधामध्ये ही खरी तर लढाई आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं वंचित समूह हा या ठिकाणी एकवटलेला आहे. हे नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहेत आणि तो विजयाचा धागा हा असाच चालू राहणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ते आपल्याला नक्कीच चित्र दिसणार आहे. धन्यवाद साहेब. नमस्कार, माझं नाव वाल्मिक बाळू त्रिभुवन. माझी मिसेस सवंतगाव गणातून आरक्षित जागेवर उभी आहे आणि राहिलेले जे प्रश्न प्रलंबित आहे जनतेचे, त्या प्रलंबित प्रश्नासाठी अहोरात्र झटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जनतेची सेवा करणार आहे. जनतेने फक्त एकदा संधी द्यावी काम करण्याची आणि या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या ठिकाणी लागणार ही 100% मी ग्वाही देतो. यानंतर सिंगारे साहेब, तुमच्या समोर आता हे बलाढ्य उमेदवार आहे. आमच्या समोर हे बलांड उमेदवार आहे, परंतु त्यांना माहिती आहे ही वंचित बहुजन आघाडी त्यांना धाक पडलेलं आहे. कारण आता हे नगरपालिका झाली, आता नगर महापालिका झाली, याच्यामध्ये कसे सीटं लागले, काय कसे सीटं किती निवडून आले हे त्यांना कळलं आणि त्यांना कळून चुकलं म्हणून त्यांनी आता काय केलं का पहिलं त्यांचं लय दोघायचं जमत नव्हतं. शिंदे गट एकीकड, भारतीय जनता पार्टी एकीकड असं ते चाललं होतं. परंतु वंचित बहुजन आघाडीची ताकद त्यांना कळाल्यामुळं त्यांनी बरोबर दोघांनी सल्ला करून घेतला. कारण त्यांना माहिती आहे आपण जर सल्ला नाही केला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. आणि तरी एवढे ते बसले बी तरी आता हे आमचे महाविकास आघाडीचे ठाकरे गट असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, आपले काँग्रेस असेल आणि आमची वंचित बहुजन आघाडी एवढ्यांचे महाविकास आघाडीमधून आम्ही नक्कीच वैजापूर पंचायत समितीला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लावल्याशिवाय निश्चित राहणार नाही. आणि हीच जनता बी दाखवून देणार आहे की वंचित बहुजन आघाडी काय आहे. धन्यवाद. शेवटी समारोप करते. बरं ज्येष्ठ इथे विचारा काय. संजू मामा बागुल, थोडक्यात आपलं मनोगत सांगा. बरं, आज पंचायत समिती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि उभाटा गटाची संयुक्त अशी एक अलायन्स झालेला आहे आणि त्या अलायन्सच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीनं वैजापूर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे असे एकूण 4 उमेदवार उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि आम्ही जनतेला असं आव्हान करतो आहे कसं जनतेने तालुक्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहे, प्रस्थापित लोकांनी एवढ्या दिवसामध्ये कुठंच काही प्रगती काही केलेली नाही आहे. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत कुठं रस्ता वगैरे झालेला नाही आहे, पाणी नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची एक मूठ बांधून आम्ही अलायन्स घेऊन पब्लिकसमोर जाणार आहोत आणि पब्लिक या निवडणुकीमध्ये एक सक्षम असा मतदाराला पर्याय उभा राहिलेला आहे आणि तो पर्याय हा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी ह्या संयुक्त आघाडीला स्वीकारीन आणि ह्या आघाडीचे सगळेच उमेदवार प्रचंड अशा मताने विजयी होऊन पंचायत समितीवर वंचित आणि या आघाडीचाच सभापती राहील अशी आम्ही अलायन्सच्या वतीने ग्वाही देतो. जय भीम, जय भारत.
तिकून आहे, हे दोघं ज्येष्ठ आहे. नंतर बोलतील. नाही ते यायला दोघांना नंतर बोला. प्रथम नाव सांगा. प्रथम माझं नाव सिद्धार्थ जाड, जिल्हा परिषद बोरसर गटातून माझ्या आईला मी उभं केलेलं आहे. परंतु मी सर्व तालुक्यातील गटातील नागरिकांना हेच आवाहन करतो की आतापर्यंत आपण प्रस्थापित लोकांना एवढ्या 70 वर्ष त्यांना चान्स दिला. एक वेळेस एक संधी फक्त वंचित बहुजन आघाडीला देऊन बघा, परिवर्तन काय असतं. मी माझ्या गावामध्ये केलेली कामं, परिवर्तन वाटत असतं तुम्हाला कोणाला वंचित बहुजन आघाडी काय काम करते, तर मी तालुका अध्यक्ष असताना आमच्या गावामध्ये केलेले विकासाचे कामे बघा. फक्त एक संधी, मतदारांना एकच विनंती आहे की त्यांनी एक संधी फक्त वंचित बहुजन आघाडीला द्या. सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्याचा, या जिल्ह्यातील आमच्या गणाचा गटाचा निश्चित स्वरूपात चांगला विकास करू. सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मी सिद्धार्थ बागुल, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही आघाडी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी केलेली. त्यामुळं वैजापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून जे विकास कामं असतील, त्यामध्ये घरकुलं असतील, विहिरी असतील, अनेक योजना यामध्ये वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी सातत्यानं मागची 5 वर्ष काय कामं केलेली आहे ही संपूर्ण वैजापूर तालुक्याला या ठिकाणी माहीत आहे. मग त्यामध्ये भीक मागो आंदोलन असेल, या ठिकाणच्या BDOला जाब विचारण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. अनेक पंचायत समितीचे जे रस्ते आहेत त्याचं पूर्ण काम करून घेण्याचं त्या ठिकाणी धाडस वंचित बहुजन आघाडीने दाखवलेलं आहे. त्यामुळं सर्व मतदारांनी या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना